राधे राधे, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, कालचे जे अनुभव आहेत, बाके बिहारी मंदिर म्हणा, प्रेम मंदिर पाहिलं आणि निधिवंत अद्भुतच आहे. आज निघालो आहे वृंदावनपासून 42 किलोमीटरवरती असलेलं बरसाना आणि नंदगाव. बरसाना हे राधेचं माहेरघर आहे आणि नंदगाव हे कृष्णाचं आजोळ आहे. या दोन्ही गावांमध्ये एक 10 किलोमीटरचं अंतर आहे. या दोन्ही ठिकाणी खूप सुंदर मंदिर आहेत आणि ती आज आपण पाहायला जातोय. इथल्या रस्त्यांची मला माहिती नाही आहे, म्हणजे वृंदावनपासून बरसाना आणि मग नंदगाव हे आतमध्ये आहेत. तर मी जिथं थांबलो होतो त्यांनी मला सजेस्ट केलं की साहेब, तुमची गाडी नेऊ नका, त्याऐवजी तुम्ही इथनं टॅक्सी किंवा म्हणजे इथली गाडी हायर करा लोकल, ते तुम्हाला जास्त कन्व्हिनियंट होईल. म्हणजे गाडी कुठं लावायची, पार्किंग कुठं, हा सगळा तुमचा म्हणजे हॅझल फ्री प्रवास होईल. आणि मला ते पटलं, म्हणून मग मी इथनं एक गाडी ठरवली आज आणि मी निघालो. यमुनेच्या तटावरती असलेलं हा जो भाग आहे, हा प्रदेश आहे, हा कृषी संपन्न प्रदेश आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं फिरतानाचा अनुभव इथं खूप येतो, म्हणजे खूप जाणवतं. शेती दोन्ही बाजूला आणि त्यामधून असलेला एक सिंगल लेन डांबरी रस्ता. असा माझा प्रवास सुरू झाला आणि साधारण 1 तासाभरात मी बरसानाला येऊन पोचलो. बरसाना राधेचं जन्मगाव, राधेचं माहेर, आणि म्हणूनच बरसानामध्ये हे कीर्ती मंदिर उभारण्यात आलं आहे. कीर्ती हे राधेच्या मातेचं नाव होतं आणि कीर्ती मातेला समर्पित हे मंदिर उभारलेलं आहे. हे मंदिर 30 एकर जागेवरती आहे. म्हणजे ह्या मंदिराचा परिसर 30 एकर आहे, त्याच्यामध्ये हे मंदिर उभारलेलं आहे. अप्रतिम, शब्दच नाहीत, याच्या पलीकडे आपण काय बोलूच शकत नाही. हे मंदिर पण उभारलंय ते वृंदावनमध्ये जे काल आपण प्रेम मंदिर पाहिलं ना, त्याचे जे कृपालूजी महाराज आहेत, त्यांनीच हे मंदिर पण निर्माण केलं आहे. मित्रांनो, या मंदिराच्या वेळा पण वृंदावनच्या मंदिरांसारख्याच आहेत. म्हणजे हे सकाळी 5:30ला एकदा उघडतं, ते 1 तास उघडं असतं. हे सकाळची जी आपण काकड आरती म्हणतो त्यावेळेत. त्यानंतर हे 8:30ला उघडतं, ते दुपारी 12:30पर्यंत. 12:30 नंतर हे परत बंद होतं. 12:30 ते 4:30 हे बंद असतं आणि 4:30 नंतर म्हणजे 4:30 वाजता जेव्हा हे उघडतं ते रात्री 8:30पर्यंत असतं. ही समोर जे आपण आतमध्ये पाहतोय ती कीर्तिमाता, तिची प्रतिमा आहे, म्हणजे तिची मूर्ती आहे ती, आणि तिच्या मांडीवरती राधा असं ते दृश्य, म्हणजे अशी ती मूर्ती आहे. याच परिसरात आपल्याला राधेच्या जीवनातले जे मुख्य प्रसंग आहेत, ती तिच्या मैत्रिणींबरोबरचं तिचं बालपण आहे, या सगळ्या प्रकारचे हलते देखावेत. आणि रात्री जेव्हा याच्यावरती विद्युत रोषणाई होते या देखाव्यांवरती, तर अजून खूप सुंदर आणि असे जिवंत दिसतात. पण दिवसाही हे खूप सुंदर दिसतात. तुम्हाला मी म्हणालो तसं उत्तर भारतात थंडीचा कडाका हा प्रचंड असतो आणि धुक्याचं प्रमाण हे दिवसा अगदी 12-1 वाजेपर्यंत दाट धुकं काही ठिकाणी बघायला मिळतं. आणि आज देखील असंच धुकं आहे वातावरणात. मित्रांनो, या मंदिराची मी जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की इथूनच पुढं भरतपूर नावाचं एक गाव आहे आणि त्या भरतपूर गावाच्या आसपास काही लाल दगडाच्या या खाणी आहेत आणि त्या खाणींमधून 11,000 टन हा लाल दगड मागवण्यात आला. या मंदिराच्या कामाची सुरुवात 2006 साली करण्यात आली आणि तब्बल 13 वर्ष या मंदिराचे काम, म्हणजे या मंदिराचं काम सुरू होतं. 2019ला हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं.
या सर्व मंदिरांमध्ये निशुल्क प्रवेश आहे बरं का. म्हणजे इथं कुठेही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तिकीट वगैरे काढावं लागत नाही. यांच्या स्वतःच्या काही सुरक्षा योजना आहेत. म्हणजे आतमध्ये येण्याआधी स्कॅनर्स वगैरे लावलेले आहेत. काही गोष्टी म्हणजे सेल्फी स्टिक्स वगैरे किंवा असं काही अलाउड नाही आहे. तुम्ही मोबाईल आणू शकता. मला वाटतं कॅमेराज वगैरे अलाउड नाही आहेत असं ते सांगत होते. मित्रांनो, मला मनापासून खूप आनंद होता आज. आनंद याचा होता की काल वृंदावनात पहिला दिवस आणि तो जो अनुभव होता की सगळीकडं प्रचंड गर्दी होती. बाके बिहारी मंदिरात तर मी तुम्हाला म्हणालो तसं मी त्या लोंढ्याच्या प्रवाहात कधी मंदिरात पोचलो ते कळलं नाही. तशीच अवस्था संध्याकाळी प्रेम मंदिरात पण होती. इथं मात्र तसं नव्हतं. खूप छान, शांत, प्रसन्न असं वातावरण होतं. आणि ह्याचाच मला खूप आनंद होत होता की शांतपणे आपले सर्व दर्शन झालेलं आहे. आणि मग इथून मी निघालो ते याच मंदिराच्या पाठीमागं साधारण 1-1.5 किलोमीटरवरती असलेलं एक डोंगर आहे, जिथं राधाराणीचं मंदिर आहे. आत्ता जे मंदिर आपण पाहिलं ते कीर्ती मंदिर होतं, कीर्ती मातेचं. राधाराणीचं हे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला साधारण 250-300 पायऱ्या चढून वरती जावं लागतं. 10 मिनटात आम्ही पोचलो आणि गाडी पार्क केली, पार्किंगला लावली आणि मग एका मधल्या वाटेनं मी मंदिराच्या दिशेनं चालायला लागलो. या मधल्या वाटेत सगळे आपल्याकडे यात्रेच्या वेळेस जसे छोटे छोटे स्टॉल असतात, कपड्यांचे, खेळण्याचे, खाण्याचे, असे वेगवेगळे स्टॉल्स होते. या स्टॉल्सच्या या सगळ्या गर्दीतनं वाट काढत मी थोड्याच वेळात पोचलो ते पायथ्यापाशी, म्हणजे जिथून पायऱ्यांना सुरुवात होते. मित्रांनो, ही पाऊलवाट या ज्या पायऱ्यात ह्या अशा छोट्या अरुंद जागेतून आहेत, पण तरी देखील आपल्याला इथं भक्तीचे विविध रूप बघायला मिळतात. हे जे मी पाहतोय ना, हे खूप म्हणजे थक्क करणार आहे. नवस फेडणं किंवा आपण जे म्हणतो ना, काहीतरी देवाला मागणी केलेली असती तर हे असं लोटांगण घालत परिक्रमा करणारे पण मला इथं प्रचंड असंख्य प्रमाणात आढळले. या 250 पायऱ्या मी चढून वरती आलो ते मंदिराच्या आवारात. हे जो समोर दिसतोय तो महाल आहे जिथं राधाराणीचा जन्म झाला होता. आणि हे आहे बरसाना गाव, जे वरनं टेकडीवरनं दिसतंय. धुक्यामुळं फार स्पष्टता नाही आहे आत्ता, म्हणजे फार स्पष्ट दिसत नाही, पण गाव तसं मोठं आहे. इथंच मग पाय वगैरे धुण्याची व्यवस्था आहे. आणि मग इथून हे समोर जे द्वार दिसतंय तिथून आपण मंदिरात प्रवेश करतो. ह्या 20-25 पायऱ्या चढून आपण आतमध्ये येतो ते मंदिरात. हा समोर दिसतोय तो सभामंडप आहे मंदिराच्या समोरचा, आणि ते जे दिसतंय आतमध्ये ते मंदिर आहे. हे मंदिर समर्पित आहे राधेला, कारण राधेचं हे जन्मस्थान आहे असं मानलं जातं. मंदिराच्या सभामंडपाच्या पाठीमागे जे आपल्याला हे दिसतंय हे मोठं जे अंगण आहे, इथून आपल्याला संपूर्ण बरसाना शहर, हे पूर्ण बरसाना शहराचं विहंगम दृश्य दिसतं. ह्याचसोबत समोर या टेकडीवरती एक राजवाडा, एक महाल बांधलेला आहे. हा महाल जयपूरचे एक राजे होते त्यांनी बांधलेला आहे असं मला इथली स्थानिक लोक सांगत होते. आज आपल्याला त्या महालापर्यंत गाडी नेऊ शकतो आपण, असा एक रस्ताही तयार केलेला आहे. आणि तिथून महालाच्या पाठीमागून ह्या मंदिरापर्यंत एक पाऊलवाट आहे ज्यांना भाविक येतात. म्हणजे जी वयस्कर मंडळी ज्यांना पायऱ्या चढवत नाहीत ते बरेच जण त्या मार्गाने येतात असं मला इथली लोक सांगत होती. म्हणजे 2 पर्याय आहेत या मंदिराकडे येण्यासाठी, 2 वाट आहेत. एक तर आपण पायऱ्या चढून त्या 250-300 पायऱ्या चढून पण येऊ शकतो, किंवा गाडी घेऊन थेट त्या महालापर्यंत जाऊ शकतो आणि त्या महालाच्या इथं गाडी लावून मग
त्या पाठीमागच्या पायवाटेनं आपण या मंदिरात येऊ शकतो. मित्रांनो, मलाही राधाराणीचं खूप सुंदर दर्शन लाभलं. बराच वेळ मी या परिसरात बराच वेळ थांबलो होतो, बघत होतो हे सगळं. पण आता मला इथून निघायचं होतं, कारण आज इथून पुढं मला जायचं आहे ते नंदगावला. बरं, नंदगावला जाऊन मला तिथून ही टेकडी दिसते का बघायचं, कारण आज मला बऱ्याच जणांनी सांगितलं की इथून 10 किलोमीटर लांब असलेले नंदगाव हे देखील दिसतं. पण आज धुकं असल्यामुळं ते विजिबिलिटी नाही आहे एवढी. पण बघूया आता, म्हणजे जर शक्य झालं बघता आलं तर ते बघणार आहे मी. जसा मी मंदिरातून बाहेर आलो, सगळीकडं या सुंदर बांगड्या, आणि मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं होतं की राधेचं जन्मस्थान असल्यामुळं इथं महिलांचे अलंकार, आभूषणं, वस्त्र याचे म्हणजे भरपूर प्रकार पाहायला मिळतात. आणि गोकुळ नंदगाव हे असल्यामुळं इथं लस्सी, दूध, ताक हे तर स्टॉल्स भरपूर आहेत आपल्याला. मी जेव्हा या मंदिरात यायला निघालो होतो तेव्हा खूप तुरळक गर्दी होती, पण आता ट्रॅफिक जॅम झालेलं होतं. म्हणजे लोक भरभरून आता या भागात या मंदिराकडे येत होते, आणि माझा निर्णय योग्य होता, कारण आता इथून मला निघणं जास्त सोयीचं होतं, कारण आता इथं गर्दी झालेली होती. म्हणून मी आता निघालो आहे ते नंदगावच्या दिशेला. मंडळी, नंदगाव आणि गोवर्धन परिक्रमा ह्या 2 गोष्टी मी पुढच्या भागात आपल्याला दाखवतो. आजचा आपला प्रवास हा इथपर्यंतच ठेवूया. आज वृंदावन ते बरसानामधलं कीर्ती मंदिर आणि राधाराणीचं मंदिर ही 2 स्थळं आपण पाहिली. तर पुढच्या भागात गोवर्धन परिक्रमा आणि नंदगाव या 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. आपल्याला जर माझा कंटेंट आवडला असेल, हा विषय आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.